तिखट यॉर्कर इथे आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगलने केले सुरुवात. युनिट 3 आपण जिथे बघू शकतात ए संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला युनिट 4 ब संघ आहे. दोन्ही ताकदवर टीम आहेत. दोघांकडे गोलंदाजी फलंदाजी आहे. प्रतीक सात्विक गोलंदाज. चांगला फटका ऑन साइडला गॅप मध्ये टाकलाय चेंडूला. वन माउथ सीमा पार 4. यस डीजे मास्टर बजाव. मागच्या मॅच मध्ये तेवढा फॉर्म मध्ये नव्हता जतीन, परंतु मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर आहे. मोठी मॅच आली का त्याची बॅट लागते आणि हेच पाहायला मिळते. दुसऱ्याच बॉलला पाठवलंय मिड विकेट रिजनला चौकार. 4 दबा. बडे मंच का बडा पंच तो देना होगा. सेमीफायनल मध्ये जायचंय तर मात्र इथे मॅच विन करावी लागेल. क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते. हे जाणी चांगला प्रयत्न केला होता इकडे मात्र कीपरने. अगदी यावेळेस डिफिकल्ट चान्स होता परंतु एकदा मिळते. उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता पहिली मॅच खेळली जाईल. युनिट 6A आणि युनिट 4C या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार क्वार्टर फायनलची चौथी मॅच. दीपक साहेबांकडून सागरसाठी कॅश प्राइज असेल. अगदी आपण पाहू शकता डॉट बॉल आलाय. चांगला बॉल. षटकाराला 500 रुपये कॅश प्राइज. गुड बॉल. चांगला बॉल आहे मात्र खोलवरचा चेंडू आहे. इकडे मात्र एक धाव नक्की मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही. एकच धाव मात्र मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 धावा. पहिले षटक आहे आणि चेंडू फेकून झाले तर 5 शेवटचा बॉल असेल 7 स्कोर कार्ड वर. एक बाजूला युनिट 3 संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतात युनिट 4B संघ आहे. यावेळेस ऑन साइडला जतीनच्या बॅट मधून ओव्हर पिच बॉल पाठवलंय. बाउंड्री लाईन पार. येतोय आरती प्रीमियर लीग षटकार. एक ओव्हर नंतर 13 धावा. शेवटच्या बॉलवर जतीनच्या बॅट मधून M1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका. षटकार. 6 धावा पाहायला मिळत आहेत. सकाळपासून एकही चुरस पाहायला मिळाले नाही. या मॅच मध्ये चुरस पाहायला मिळेल का? एक बाजूला युनिट 3 अ संघ, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते युनिट 4 ब संघ. एक ओव्हर 13 धावा. पॉवर प्लेचं षटक. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रतीक गावड. पहिलाच बॉल उंच खुरा गोलंदाज. 70च्या दशकातल्या वेस्ट इंडिज गोलंदाजाची आठवण करून देणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कर्ली एम्ब्रॉस सारखी हा रनअप आणि तसाच हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हायटेड गोलंदाज पाहायला मिळाला. त्याप्रमाणे बघायला गेलं तर गुड बॉल वेगाने गेलाय. ट्रॅव्हल केलाय. इकडे मात्र खेळवलं जातंय. प्रसादला डॉट बॉल येतोय. सलग 2 डॉट बॉल आलेत. पहिल्या ओव्हर मध्ये 13 आल्यात. दुसरा ओव्हर सुरू आहे. अगदी प्रतीक गावड आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगला बॉल खोलवरचा चेंडू, चेंडू चाललाय मात्र डीप मध्ये. एक धाव इथून मात्र मिळेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 15 धावा धावफलकावर. 2019चा वर्ल्ड कप जिथे मात्र सर्वात उंच खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला, जस्टिन होल्डर, जिथे कॅरेबियन टीमचा, वेस्टर्न टीमचा तो कॅप्टन होता. आणि इकडे देखील आपण बघू शकतात त्याची थोडी झलके देत असताना या स्पर्धेमधला सर्वात उंच खेळाडू पाहायला मिळतोय प्रतीक गावड. चेंडू चाललाय डीप मध्ये, नाही थांबणार, सीमा पार, येतोय 4-4 तिथे मागचा बजाव. तर स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतंय तो म्हणजेच 19. वेगाने मात्र धावा येत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये वारा होतोय, धावाही वाहत आहेत. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला फटका खेळलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजनला एक धाव मात्र इथून मिळणार. पीटीडीचे सुंदर मैदान आहे. याच मैदानावर खूप मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. खूप मोठमोठे खेळाडू घडलेत या मैदानावर. अगदी भारतीय टीम कडून खेळणारा, भारतीला रिप्रेझेंट करणारा खेळाडू शार्दूल ठाकूर याच मैदानावर सराव करायचा, प्रॅक्टिस करायचा आणि आज तो मात्र जाऊन पोहोचलाय तो भारत संघामध्ये. IPL मध्ये देखील आपल्याला खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा तयार, फुलटस आहे, सरळ खेळलेला स्ट्रोक फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल येतोय. 2 षटकेकडे संपुष्टात आले. धावेचा विचार केला 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा, 10च्या सर. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन साठी 20 धावा धावफलकावर. कमांड डीजे. तिसरा ओव्हर आणि गोलंदाज मोहित. फटका फसलाय, उंच गेलाय, कॅच उडालाय आणि झेल बाद. पहिला विकेट. बॅक टू डगआउट. येस डीजे. and stop. Abuse free. विनय, विजय, विजय धोडी. पहिलाच बॉल उडवलाय, चेंडू गॅप मध्ये, 1 बाउन्स, सीमा पार, 4 चौकार. एस डीजे मागचा बजाव.
षटकार 3 ओव्हर नंतर स्कोर कार्ड 33 डीज मास्टर 33 स्कोर कार्ड वर 11च्या सरासरीने धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये जिथे 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7, आताच्या षटकामध्ये 13, 33 धावा धावपलकावर. चौथं षटक पुन्हा एकदा आपल्याला प्रतीक गावड पाहायला मिळणार गोलंदाजी मार्कवर. उद्या सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच खेळवली जाईल. एक बाजूला युनिट 4C, दुसऱ्या बाजूला युनिट 6A, स्पॅक डिव्हिजन ए आणि युनिट 4C. ही पहिली मॅच असेल क्वार्टर फायनलची. वेळेवर यायचे दोन्ही टीमने. वेगाने चेंडू टाकलेला आहे. यावेळेस मात्र एक धाव नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता 34 धावा धावपलकावर आहेत. चौथीच झालेले अजून किती होतील हे प्रश्नचिन्ह आहे. सरळ बॅटने स्ट्रोक केला. गोलंदाजाच्या डोक्यावरून मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय आणि एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 35 जितेश नेहमीच मात्र जेव्हा जतीन आपण बघू शकता, जेव्हा मोठा संघ समोर येतो तेव्हाच त्याची बॅट बोलते, नेहमीच पाहायला मिळते. यावेळेस फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. ओ सोपा कॅच ड्रॉप. संधी मिळते इकडे. विजय आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याला मिळालेली ही संधी आहे. सवय मॅच कडे. ओ रडार मधला बॉल उंच गेला देखील. षटकार दुरी छेकी मंजुरी. यस डीजे. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. बॉलरच्या हातामध्ये बॉल आल्यावर बंद करत जा डीजे. जतीनसाठी प्रफुल्ल पाटील कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. अगदी षटकार आणि त्यानंतर मात्र बीट केलंय. अगदी विकेट येता राहतोय. अगदी नशीब देखील साथ देतो, मात्र फलंदाज हिम्मतवाला असतो. 42 धावा धावपलकावर. 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. लहान मुलं खेळू नका, मॅच चालू आहे. बॉल देऊ नका. शेवटचा बॉलवर फटका फसलाय. कॅच केलंय. महत्वपूर्ण विकेट मिळवलाय. जतीन बॅक टू डगआउट. 4 ओव्हर नंतर 10.50च्या सरासरीने 42 धावा. एस डीचे मास्टर बजाव. षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. इंडिव्हिज्युअल जर बघायला गेलं तर किती धावा केल्या.
5व्या षटकामध्ये गोलंदाज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर 25 धावा केल्या जतीनने. मात्र सुपर बॅटिंग. आपण आलेला नवीन फलंदाज. ओहो, सुपर बॉल अपील केलाय पंचांनी, नकार दिलेला आहे. मात्र इकडे एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 43. 43 धावा धावपलकावर आहेत. आणि मोहित आलाय गोलंदाजीसाठी. 43 धावा झालेल्या आहेत. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातली शेवटची अंतिम मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. एक बाजूला युनिट 4B, दुसऱ्या बाजूला युनिट 3A. सुपर मॅच आपण पाहू शकतात. दुसरा बॉल हवन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका खेळला हवनने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र इकडून पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. 44. 44 धावा या धावपलकावर आहेत. स्कोर कार्ड वर 2 बॉल मध्ये 2 खर्च केलेले आहेत. येणारे अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईकला फलंदाज विजय आहे आणि हवनची जोडी. गुड बॉल, क्लीन बॉल, यॉर्कर. यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू. विकेट. येस डीजे. ओ, एज लागले कीपरच्या मागे. ओ, चुकी होत असताना एक जीवनदान मिळालंय सत्यमला. ओव्हर पिच बॉल होता. बॅटच्या रडार मध्ये आला नाही. एज लागली होती. झेल उडाला होता. शॉर्ट थर्ड मॅनला मात्र कॅच ड्रॉप होताना. स्कोरबोर्ड 45. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचे 2 बॉल. सत्यमसाठी मात्र कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकाराला 500 रुपये अरविंद सायमन कडून. अभिषेक पाटील कडून 500. चेंडूला जाऊ दिलंय डाऊन द लेग साइड. पंचाचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड 46. 46 स्कोर कार्ड वर. धनराज साहेबांकडून जर हवनने षटकार खेचला तर 500 रुपये कॅश प्राइज. सहाव्या मॅच कडे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5वी ओव्हर आपल्याला भेटीला आलेली आहे. इकडे मात्र फुलटस बॉल मिस केलंय आणि यावेळेस मात्र डोक्यावरून चेंडू गेलाय. एक धाव असेल. फुलटस होता बॉल, त्याचा फायदा उचलता आला नाही. यामुळे मात्र जतीन सारखा फलंदाज शेवटच्या ओव्हर मध्ये उभं राहणं खूप गरजेचं होतं. चांगल्या लय मध्ये होता. चांगली बॅटिंग करत होता. परंतु पुन्हा एकदा मोठ्या इकडे जात असताना कॅच आउट झाला आणि त्याचा फरक पडतोय. काही धावा कमी झाल्या. स्कोरबोर्ड 47. 47 शेवटचा बॉल असेल. ओव्हर क्रमांक 5. अगदी 2 ते 3 टीमचे ड्रेसचा कलर जर बघितलं तर थोडा समान वाटतोय. चांगला फटका खेळलाय परंतु सरळ हातामध्ये एकदा बसेल. थोडी मिसफिल्डिंग. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 5 ओव्हर नंतर 48 धावा धावपलकावर. गुड ओव्हर, गुड बॉलिंग.
यावेळेस कव्हर केले गोलंदाज आणि एसडीचे मास्टर वाजव. पाच ओव्हर नंतर 48 धावा धावपलकावर 48 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटची ओव्हर असेल, बघूया गोलंदाज कोण असेल. सहावी ओव्हर आणि गोलंदाजी मार्कवर येतोय युनिट 3 ए संघाकडून. यश तर जाऊया मॅच कडे आणि शेवटचे ओव्हर गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर यश. सत्यम आहे स्ट्राईकला, षटकार येईल का? शॉर्ट बॉलला फटका स्विंग केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक मात्र नक्की मिळेल. थोडा चेंडू फिरलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इकडे मात्र काय होतंय, सत्यमला परतावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. बॅक टू डग आउट. यस डीचे मास्टर बजाव. शेवटची ओव्हर आहे. यश आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही गोलंदाज दोन्ही चेंडूचा विचार केला तर थोडे हाफ ट्रेकर होते. स्लोवर फसवलाय, अगदी उंच गेलाय चेंडू. स्वतः गोलंदाज मी कॅच करेल आणि विकेट. गुड बॉलिंग एस डीचे मास्टर बजाव. फोर्टी 49 स्कोर कार्ड वर आहेत. 49 धावा झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळते जिथे मात्र व्हाईट बॉल आलाय. 50 धावा इकडे पूर्ण होताना युनिट 4 बी संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. इकडे मात्र चौथा बॉल डॉट बॉल आला आहे. अजूनही मात्र बघायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 धावा. पुन्हा एकदा मात्र ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल पंच आम्हाला कळवत आहेत. व्हाईट बॉल. 51 स्कोर कार्ड वर शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. शेवटची ओव्हर आणि शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. इथे मात्र 2 व्हाईट बॉलचेच रन आले. 4 बॉल जर बघायला गेलं ना तर इकडे मात्र कुठे कुठे एकच धाव खर्च केलेले, म्हणजे 3 धावा जिथे मात्र आपण बघू शकतो या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. चांगला बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही नो स्ट्राईकच्या फलंदाजाने. इकडे मात्र हवनला खेळवलं जात अगदी. हे म्हणेल की सत्यम स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता. एखाद्या स्ट्राईक वर गेला असता तर मात्र कुठे ना कुठे मोठी हिट देखील आले असते, परंतु हवनने स्ट्राईक दिली नाही आणि समोरच्या टीमला ह्याचा खूप फायदा होतोय. 4 सलग डॉट बॉल आलेले आहेत. आणि इकडे मात्र शेवटचा बॉल. थोडी मिसफिल्डिंग झालेली आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ. क्षेत्ररक्षण 2 पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे काय होतंय, इथे रनआउट. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्याला रनआउट आपल्याला पाहायला मिळतं आणि धावा झाल्या 53-54 धावेचं आव्हान असेल युनिट 3 ए संघाला जिंकण्यासाठी. 54चं आव्हान. एस डीजे. अभिनंदन. कमांडीचे मास्टर बजाव. फिल्डिंग टीम चला फिल्डिंग सजवून घ्या.
चला युनिट 3 या संघ बॅट्समन पाठवा ना आणि बाउंड्री लाईन पेक्षा थोडं लांब राहा. बाउंड्री लाईन पेक्षा थोडं लांब राहा. बघा तिकडे कोणत्याही क्षेत्ररक्षकाला त्रास झाला नाही पाहिजे. एक एक पाऊलं लांब राहा. एक एक फूट तुम्ही लांब राहा. जरा लांब बसा ना. ग्राउंड आहे पुढे मागे खूप ग्राउंड आहे. बाउंड्री लाईन जवळ नका बसू एकदम. चला फिल्डिंग सजवून घ्या युनिट 4 बी. जाऊया मॅच कडे आणि जिथे आपण बघू शकतो 53 बनवल्या. सुरुवातीला 4 ओव्हर मध्ये 42 होत्या. मी म्हणेल की 23 बॉल मध्ये 42 होत्या. जतीन आउट झाला आणि त्यानंतर मात्र स्कोरबोर्ड दाबण्यात आला. 13 मध्ये फक्त धावा आल्या 11च आणि 53 धावा कमबॅक केलं हे युनिट 3 ए संघाने. आणि आता मात्र पाठलाग करण्यासाठी उपनगर बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. जाफर आणि मोहित. या स्ट्राईकला जाफर आहे. नो स्ट्राईकला मोहित आहे. गोलंदाजी मार्कवर तयार मिस्टर. हर्षद आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळलाय. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचे 2 ओव्हर खूप महत्वपूर्ण असतील दोन्ही टीमसाठी. जिथे हर्षद आपण बघू शकतात. आता मात्र मोहित स्ट्राईकला आहे. पहिला बॉल सिंगलने केले सुरुवात. दुसरा बॉल तयार. गुड बॉल परंतु कीपर कडून यावेळेस थोडी चुकी झाली होती. सत्यम आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट बॉल आलाय. वेगाने चेंडू टाकण्यात आला होता. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहू शकतात. शॉर्ट बॉलला चांगला कट केलेला आहे. फटका इनफिल्डच्या वरून. काय टीम वर्क आहे. सुपर कॅचिंग आपण बघू शकतात. विकेटचा पतंग तिथे मस्त बजाव. त्यामुळे मात्र प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. जिकडे मात्र प्रयत्न करण्यात आला चेंडू पर्यंत पोहोचला. पहिल्या अटेम्पला चेंडू उडाला. दुसऱ्या अटेम्पला देखील उडाला. लेकिन तिसऱ्या अटेम्पला जिथे मात्र टीम वर्क पाहायला मिळालं आणि विकेट येतो. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय भावेश. चांगला बॉल आहे. हलक्या हाताने खेळला जातोय. एक धाव इथून मात्र मिळेल का. यस असं उत्तर येत आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 4 धावा. 2 धावा आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवर. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4 बॉल आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा तयार राईट मोर द विकेट. आतमध्ये मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होत असताना 5वा बॉल आलाय डॉट. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आणि 2 धावा 1 विकेटच्या नुकसानामध्ये युनिट 3 असंघ आपण पाहू शकतात. आरती फार्मा लॅब्स लिमिटेड आपण बघू शकतात. ही स्पर्धा आहे आणि जिथे मात्र आरती प्रीमियर लीग 6वं वर्ष आहे. सॉरी 14वं वर्ष आहे. चौदाव्या वर्षी आपण बघू शकतात
अगदी खूप खेळ बदललेला आहे. भरपूर काही नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 तारीख आणि 15 तारखेचं हे आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. तयार लोअर फुलटॉस बॉलला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डॉट बॉल. पहिलं षटक फक्त 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता चेंडू असतील 30 धावा बनवायचे. 52 SDJ. कमॉन डीजे मास्टर. ₹500 कॅश प्राइज आलेला आहे. सरळ बॅटने स्ट्रोक खेळला जातोय. लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र इकडे नक्की पाहायला मिळेल. गोलंदाज कल्पेश मला तर वाटते आलेला आहे. पवन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल सिंगल. 3 धावा झालेल्या आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर 51 धावेची गरज आहे. एकोणतीस बॉल 51 धावा. चेंडूला जाऊ दिलं. अगदी मात्र यावेळेस मात्र फलंदाज थोडा जजमेंट साठी चुकतोय आणि यावेळेस पंच सांगतायत इट इज फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येलाय. 28 बॉलामध्ये 51 धावेची गरज आहे. एक बाजूला आपण बघू शकतात युनिट 4 बी संघ, दुसऱ्या बाजूला युनिट 3 अ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत ही मॅच टफ फाईट झाली नाही. ही मॅच होईल का याच्यावर प्रश्नचिन्ह आहे, परंतु इकडे उंच गेलाय, फटका फसलाय आणि हे बघा या 2 खेळाडूचं कौतुक करेल तेवढं कमी. पुन्हा एकदा मात्र दोन्ही खेळाडू पाहायला मिळाले जिकडे कॅच करताना आपण पाहू शकता. यस डीजे. गावड नवीन बॅटचं मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि आता थोडं डिफिकल्ट झालेलं आहे. 2 विकेट गेले. दोन्ही सलामीवीर फलंदाज बॅक टू पवेलियन. 2 डाऊनच्या रूपामध्ये आलेला फलंदाज प्रतीक गावड. हवन सुपर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आहे प्रतीकचा. या वेसिन पिचच्या वरून किती इझिली क्लिअर केलंय. चेंडू नाही थांबणार आणि इथे मात्र निघून जाणार सीमा पार. 4 चौकार. एसडीचे मास्टर बजाव. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल आणि धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 7. अगदी भारतीय पूर्व कर्णधार MS धोनी यांचा आकडा 400 नंबर येतोय आमच्या स्कोरबोर्डवर. 7 स्कोर कार्डवर बऱ्याच वेळानंतर एक चौकार आनंद आणि उत्साह साजरा करण्याची संधी मिळाली युनिट 3 ए संघाला. पुन्हा एकदा कट केलेला आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. पाठलाग सुरू आहे.
आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू चाललाय, पुन्हा एकदा सीमा पार, येतोय चौकार, प्रतीक गाववाड, क्या बात आहे, आल्या आल्या 2 चौकार, स्कोरबोर्ड 11. प्रतीक आहे और प्रतीक छाये असं म्हणायला हरकत नाही. आणि सलग 2 बॉलवर 2 चौकार खेचलेत. पॉइंटच्या भागामध्ये मात्र हे दोन्ही चौकार आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा बॉल असेल, 11 बॉल मध्ये 11 झालेले आहेत. 25 बॉल मध्ये 43 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल, अधिक कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न यायची लागली आणि यावेळेस काय होत आहे, चेंडू फिरलाय, चेंडू मात्र पाठलाग सुरू आहे. 1 पूर्ण केली, 2 धावा पूर्ण होताना आणि नशिबाची 7 मिनिटे 2 स्कोरबोर्ड वर ऍड होतील. स्कोरबोर्ड 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, येणारे चेंडू असतील 24 आणि धावा बनवायचे 41. पाणी घेऊन जा तिचे मास्तर. दोन षटके इकडे समाप्त झाली. धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 24 आणि धावा बनवायच्या आहेत 41. कोण जाणार पुढे, कोण राहणार मागे, अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. डू ऑर डाय, करो या मरो नाही तो बॅग भरो, अशी ही परिस्थिती इथे आपण बघू शकतात. कारण की नॉकआउट मॅचेस आहेत जिथे मात्र 2026 आपल्याला पाहायला मिळते. 14वं वर्ष कोण गाजवणार बघूया. युनिट 3 ची आशा उमेद आहे जिथे मात्र प्रतीक गावड आहे आणि त्याच्या जोडीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल आलेल्या गोलंदाजीसाठी आणि जिथे आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर तयार आहे. पहिलाच बॉल फ्लिक ऑन द रिक्स, भावेश यावेळेस फटका मॅन फ्रॉम कोडान, षटकार त्याचे मास्टर. फुलटस बॉल, चांगला फटका, कव्हर ड्राइव्ह. यावेळेस टीप मध्ये क्षेत्ररक्षक एकदम मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, आणि यावेळेस मात्र 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धाव्यानिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 21 धावा हा धावफलकावर आहेत. 54चं आव्हान दिलेलं तिसरं षटक, 2 चेंडू फेकून झालेत. 21 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातली अंतिम मॅच, शेवटची मॅच. शॉर्ट बॉलला कट करण्याचा प्रयत्न केला होता, जिकडे मात्र चेंडू गेला किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. 2 कॅचेस आतापर्यंत ज्या पाहायला मिळाल्या त्या दोन्ही कॅचेस मध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एकदा मात्र कॅच करताना, सपोर्ट करताना आपण पाहू शकतात एकमेकांच्या सपोर्ट मध्ये हा कॅचेस मात्र पूर्ण केलेल्या आहेत. परंतु प्रतीक गावड आल्यानंतर थोडं स्कोरबोर्ड धावतं झालंय. जिथे मात्र पूर्णपणे स्पीड ब्रेकर लागलं होतं त्याला धावतं करण्याचं काम केलेलं आहे. 3 बॉल फेकून झाले. 4था बॉल पुन्हा एकदा त्याच अँगलने खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच बॉलला बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल.
सलग 2 डॉट देखील आले. षटकार आणि 2 धावा आल्यानंतर मात्र या 2 डॉट चेंडू थोडं प्रेशर देखील बनवत असताना, कारण की धावा जर बघायला गेलं तर 21 आहे, 22 धावा, सॉरी 21 धावा धावपलकावर आहेत. अजूनही 33 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. तिसरी ओव्हर, 5वा बॉल. शॉर्ट बॉलला मारण्याचा प्रयत्न, हुकचा फटका आहे. टीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. 1 बाउन्स आणि 2 बाउन्स, चेंडू अडवला जातोय. आणि इकडे काय होतंय, इथे मात्र तिसरी धाव घेत असताना 3 धावा पूर्ण केल्यात. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 24 धावा धावपलकावर. शेवटचा बॉल बाकी असेल आणि 24 धावा झालेल्या. 30 धावेची गरज आहे 19 बॉल मध्ये. एकोणीस बॉल आणि 19 बॉल मध्ये 30 धावेची गरज. शेवटचा बॉल, तिसरी ओव्हर आपण पाहू शकतात. बॅकफुट जाऊन हलक्या हाताने कट केलेला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्या बात आहे, सुपर फिल्डिंग, सुपर थ्रो. आणि यावेळेस ओव्हर समाप्त. 3 ओव्हर नंतर यावेळेस आपण बघू शकता 24 धावा. येणारे चेंडू असतील 18, 30 बनवायचे. ते कमांडीचे मास्तर. ऐकला फलंदाज आपण बघू शकतात. भावेश. नो स्ट्राईकला प्रतीक, स्ट्राईकला भावेश. 18 बॉल 30 ची गरज. क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आहे. अपील मात्र इकडे बाहेरून येत आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये त्यांना माहिती आहे की जिथे आपण बघू शकतात खूप बाहेर पिचिंग होती आणि यावेळेस संपर्क देखील पायाशी बाहेर झाला होता. बॅट कट देखील पंच दाखवत आहेत. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 25 धावा धावपलकावर. 29 पाहिजे जिंकण्यासाठी. 54 धावेचं आव्हान दिलेलं आहे. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 29 धावेची गरज. बॉल बॅकफुटवर जाऊन यावेळेस पॉइंटच्या भागामध्ये खेळलाय. 1 धावा नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 26 धावा धावपलकावर आहेत. 28 पाहिजेत. 16-28 ची गरज. अगदी खूप चांगली मॅच आपल्या भेटीला आलेली आहे, जिथे आतापर्यंत टफ फाईट पाहायला मिळत नव्हती, परंतु या मॅच मध्ये अगदी टफ फाईट पाहायला मिळते. आणि फटका अगदी उंच गेलाय. जजमेंट करतोय जतीन आणि कॅच करतोय विकेट. यस तिचे
जाऊया मॅच कडे, जिथे आपण बघू शकतात विकेट आलेल्या महत्वपूर्ण विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रणव आलेला आहे. हलक्या हाताने खेळतोय प्रणव. या वेळेस मात्र एक धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 27. अर्ध्या धावा झालेल्या आहेत, अर्ध्या धावा बाकी आहेत. चेंडूचा विचार केला, चेंडू झालेले ते म्हणजेच 4 बॉल, 14 बॉल आणि 27 धावेची गरज. 14 बॉल 27 धावा मॅच जिंकण्यासाठी. जोपर्यंत प्रत्येक गबाड आहे तोपर्यंत आशा उमेद आहेत. चांगला फटका खेळला प्रतीकने इनफिल्डच्या वरून, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 29 स्कोर कार्ड वर. आता मात्र 25 पाहिजे जिंकण्यासाठी. 13 बॉल 25 धावा. तेरा बॉल मध्ये 25 धावेची गरज. तयार मात्र प्रतीक. एज लागलंय आणि इकडे मोठा झटका, विकेट. बॅक टू डग आउट. एसडीचे मास्टर बजाव. रणजित बारी गोलंदाजी मार्कवर. बघूया चला, यावेळेस 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 25 ची गरज. काय बनवू शकेल युनिट 3 असंघ, जिथे शेवटच्या 2 ओव्हर मध्ये खेळ बदलला होता, जिथे असं वाटत होतं 60 ते 65 पर्यंत धावसंख्या जाणार, त्या धावा थांबवल्या, परंतु आता मात्र 25 पाहिजेत. पहिलाच बॉल, सूर एक चेंडू आहे. चेंडू चाललाय डीप मध्ये लॉंग ऑफ रिजनला. एक धाव तर इथून नक्की मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत. 24 पाहिजेत 11 मध्ये. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 24 धावेची गरज. बनवू शकेल. पुढे येऊन फटका तर खेळला, उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि कॅच करतोय. विकेट. एसडीचे मास्टर बजाव. फलकावर 9 बॉल आणि 22 धावेची गरज. 9 चेंडू आणि 22 धावा मॅच जिंकण्यासाठी. नवीन बॅट्समन विकास आलेला आहे.
9 चेंडू आणि 22 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. आपण बघू शकतात यावेळेस तयार गोलंदाज फुलटस बॉलला स्वीप केलाय. गॅप मध्ये चेंडू आहे परंतु इकडे खूप चांगलं क्षेत्ररक्षण गॅप मध्ये आपण पाहायला मिळतोय. अप्रतिम फिल्डिंग आणि विकेटचं देखील पतंग. गडी बाद यस डीजे मास्टर बजाव. की 65 ते 70 धावा होतील तिथे मात्र धावा थांबवल्या. 53 झाले. 54चं टार्गेट. असं वाटलं की युनिट 3 चे फलंदाज जेव्हा प्रतीक गाबड आणि त्याच्यासोबत भावेश खेळत होता तेव्हा मात्र चांगली मात्र खेळी होत होती आणि त्यानंतर मात्र विकेट गेला भावेशचा आणि प्रतीकचा आणि खेळ बदललाय. नवीन बॅट्समन यश आलेला आहे. नावामध्ये यश आहे. या मॅच मध्ये तो यश घेऊन येईल का? 8 मध्ये 21 ची गरज आहे. काय कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली हवनकडून. सुपर स्टॉप आणि रनआउट देखील चांगलं कॅरी केलं. सत्यमने देखील स्टंपिंगच्या रूपामध्ये सॉरी रनआउटच्या रूपामध्ये विकेट. फुलटच बॉलला फटका सजवलाय. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक आहे. थोडी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. 1 आणि 2 धावा मिळतील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 35 धावा. 7 मध्ये 19 पाहिजेत. असं नाही की 3 षटकार इथून येणार नाही. खेचतायत फलंदाज. तुमच्या मनगटामध्ये ताकद असणं गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. संघर्ष नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आयुष्य म्हणा किंवा क्रिकेट. परंतु संघर्षाला जो मात करतो तो हिरो ठरतो. बघूया इथे मात्र जिद्द चिकाटी विश्वास पाहायला मिळेल का? परंतु इकडे कॉन्फिडन्स वाढलाय. युनिट 4 बी संघाचा डॉट बॉल 6 मध्ये पाहिजेत 19. डीजे मास्टर बजाव. शेवटची मॅच आणि 6 मध्ये 19 म्हणजे शेवटची ओव्हर या मॅचची. कोण कोणावर ठरणार भारी बघूया. कैलास गोलंदाजी मार्क वर आलेला आहे. 6 मध्ये 19 ची गरज आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट आलेला आहे. सत्यमने चांगली कॅचिंग केली. विकेट एस तिचे. युनिट 4 अगदी बघायला गेलं तर आनंदी असण्याचं कारण 2 देखील आहेत. एक तर संघ सेमीफायनल जाईल आणि आपला ए संघ सेमीफायनल मध्ये आणि बी संघ देखील सेमीफायनल मध्ये जे आमने सामने असतील सेमीफायनल मध्ये. परंतु फुलटस बॉल आहे. सध्या तरी षटकार आलाय का? नाही आलाय. विकेट. एस डीजे मास्टर बजाव.
प्रतीक सात्विक. आणि यावेळेस मात्र चौकार आलाय का बघूया. 4 आलेले आहेत. 4 मध्ये 19ची गरज असताना चौकार आलाय म्हणजे 15 पाहिजे 3 मध्ये. एसडीजे कॉन्फिडन्स तर खूप आहे कारण की त्यांचे प्रेक्षक आताशीच नसतात कारण की त्यांना माहिती आहे इथून आम्ही मॅच नाही गमावणार. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ आहे. चौकार मारलाय फलंदाजाने. षटकार येईल का. 3 मध्ये 15ची गरज. गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी मार्कवर फलंदाज तयार होत असताना युनिट 3 असंघ. इथे पुन्हा एकदा चांगला फटका आहे आणि चेंडू चाललाय सीमा पार. 2 चौकार बॅक टू बॅक. 2 मध्ये 11ची गरज. एसडीजे बजाव. दोन मध्ये 11 बघूया. फलंदाजाने तर आणलंय या मॅच मध्ये थोडासा रोमांच. पाहूया चौकार षटकार काय असणार. नाही यावेळेस नाही. यावेळेस मात्र चांगला चेंडू त्याच ठिकाणी त्याच दिशेने आणि तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि डॉट बॉल. 1-11. आता मात्र युनिट 4 बी संघ लगभग एक फेअर डिलिव्हरी फक्त टाकायची आहे आणि सेमी